परम मंगलमय जीवाचा परम कल्याण करणारी प्रत्येक साधकाला, प्रत्येक भक्ताला, प्रत्येक उपासकाला आपल्या भक्ती सुखामध्ये नाहू घालणारी, प्रत्येकाला पावन पुनीत करणारी ही श्रीमद देवी भागवत कथा, आई भगवतीचा महिमान या कथेच्या माध्यमातून 7 दिवस आम्हाला श्रवण करायचे। ती शक्ती स्वरूपा, ती कारुण्य स्वरूपा, ती श्रद्धा स्वरूपा, ती माया, ममता, प्रेम, वात्सल्य, समता, एकता वेगवेगळ्या रूपानं आमच्यामध्ये एक प्रकारे विराजमान असलेली ती भगवती, ती परा अंबिका, त्या भगवतीचं चिंतन, तिचं चरित्र आम्ही श्रवण करणार आहोत। आणि प्रथमतःच कथेला प्रारंभ करण्यापूर्वी त्या आई भगवतीच्या चरणी माझं प्रथम वंदन असेल, भगवान भोलेनाथांच्या चरणी प्रणिपात असेल, गुरुवर्यांच्या चरणी वंदन असेल, जन्मदात्या आई वडिलांच्या चरणी वंदन असेल। आणि तुम्ही सर्व माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, सर्व श्रोते मायबाप, प्रत्येकाच्या चरणावरती प्रथमतः वंदन। आणि आपण कथेला प्रारंभ करत आहोत। बोला जगदंबा माता की जय, आई राजा उदय, दुर्गा माता की जय, हर हर महादेव, हर हर महादेव। त्या जगदंबेचं महिमान आम्हाला ऐकायचंय। या दत्तात्रय भगवंताच्या दरबारात, या भोलेनाथांच्या दरबारात शक्तीचा महिमान आम्हाला ऐकायचंय, त्या भगवतीचा महिमान ऐकायचंय, त्या भगवतीचं चिंतन किंवा चरित्र सामान्य नाहीये, अलौकिक आहे, अनमोल आहे। ती भगवती तुमच्या आमच्यामध्ये प्रत्येकामध्ये शक्तीच्या माध्यमातून सामावलेली आहे। सुरुवातीला त्याच भगवतीला माझं वंदन असेल, एक प्रार्थना त्या भगवतीच्या चरणी आपण प्रत्येकानं करायची आहे अंतःकरणातनं। ती भगवती सामान्य नाहीये, तिचं चरित्र सुद्धा सरळतेनं सहजतेनं घ्यायचं नाही। ताट फ्रेश बसायचं, एकदा ताट बसा। आता कथेला सुरुवात झालीये, आता एकटकपणे माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यायचंय। सर्वप्रथम आपण त्या भगवतीलाच प्रार्थना करणार आहोत। हे जगदंबे, हे भगवती, हे चंड मुंड भंडासुर खंडिनी दुर्गे, उदंड मंड महिषासुर मर्दिनी जगदंबे, शुंभ निशुंभ निर्दालिनी कालिके, हे जगदंबे, हे दुर्गे, तुझं चरित्राख्यान मी मांडत आहे। हे भगवती, तुझं हे चरित्र गोड करून घेण्यासाठी, तुझं हे चरित्र प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणामध्ये रुजण्यासाठी, तुझी भक्ती वाढण्यासाठी तू दुर्गा बनून, तू शक्ती बनून, तू वाणी बनून, तू बुद्धी म्हणून, तू सामर्थ्य बनून या ठिकाणी हे चरित्राख्यान वर्णित करण्यासाठी आहे। तू वक्त्याची वाणी बनून ये, तू श्रोत्याचं श्रवण बनून ये। आई, ही तुझं महिमान आम्ही गात आहोत। त्या जगदंबेला प्रार्थना करायची आहे, भगवती
या ठिकाणी पहा, ती जगदंबिका हा जो समोर आपण श्रीमद देवी भागवत ग्रंथ मांडलेला आहे, या ग्रंथाला सामान्य साधं पुस्तक समजायचं नाही. ती जगदंबा या ग्रंथाच्या माध्यमातून वाङ्मय रूपात या ठिकाणी आपल्यात विराजमान आहे. आणि याही पुढे जाऊन या ठिकाणी वक्त्याची बोलण्याची शक्ती म्हणजे ती भगवती आहे. आणि तुम्ही प्रत्येक जण ऐकताय, श्रवणाची शक्ती आपल्याकडे आहे. शक्तीच्या माध्यमातून ती भगवती, माझं बोलणं कळतंय का? डोक्याच्या वरून चाललं. आज पहिला दिवस आहे, थोडस इकडं तिकडं होईल, पण उद्यापासून तुमच्याही लक्षात यायला लागेल, हा सगळा मेळही व्यवस्थित जुळून येईल. आज पहिला दिवस म्हणून बारकाईने लक्ष द्या. माझा आवाज व्यवस्थित कळतोय का, व्यवस्थित येतोय का? तसं जरी काही असेल तर अगदी बिनधास्त सांगा, आवाज येत नसेल वगैरे वगैरे. पहा, ती भगवती वाङ्मय रूपानं आपल्यामध्ये या ठिकाणी विराजमान आहे या ग्रंथाच्या माध्यमातून. आणि माझी एक भावना असणार आहे. पहा, या ठिकाणी भरपूर संख्येत माता वर्ग बसलेले आहेत. माझी भावना असणार आहे, माझ्या समोर सामान्य व्यक्ती कोणी बसून कथा ऐकत नाहीत, तर मी असं समजणार किंवा ती भगवती तुमच्या माध्यमातून या ठिकाणी माझ्या समोर उपस्थित आहेत. आणि मी सामान्य व्यक्तींना नाही तर त्या जगदंबेला कथा सांगतेय, ही माझी भावना असणार आहे. आणि मी प्रथमतः सांगते, अगदी खोलवर तळमळीनं ही कथा तुमच्या लक्षात यावी, पटावी, पचावी. या कथेनं प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य गाजवावं, हा माझा प्रयत्न असणार आहे. मग तुमची सुद्धा जबाबदारी आहे. कोणती? तुम्ही सुद्धा बारकाईनं ऐकायचंय, एकाग्रतेनं ऐकायचंय. आज प्रथम दिवस आणि पहिल्याच दिवशी अगदी सुरुवातीलाच माता वर्ग, पुरुष वर्ग, मला तुमच्याकडे काहीतरी मागायचंय. द्याल का? तुमची बहीण म्हणून, मुलगी म्हणून द्याल का? तुम्ही म्हणाल, ताई येऊन नुसत्या व्यासपीठावरती बसल्या नाहीत की लगेच मागायला सुरुवात केली. काय मागायचंय? पहा, मला 7 दिवस तुमचं मन, प्रत्येकाचं मन पाहिजे. द्याल का? नक्की? तुम्ही जर तुमचं मन मला दिलं तर समजून जायचं, 7 दिवस ऐकली जाणारी होणारी ही कथा सार्थकी ठरली. ही कथा श्रीमद देवी भागवत कथा, कथा या ठिकाणी घडतीये. आम्ही फक्त माध्यम आहोत, पण ही जगदंबेची इच्छा आहे, त्या भगवतीची इच्छा आहे, म्हणून तिचं चरित्र आम्हाला ऐकायला मिळतंय, तिचं गुणगान आम्हाला ऐकायला मिळतं. आम्ही हे सहजतेनं घ्यायचं नाही, सरळतेनं घ्यायचं नाही. त्या जगदंबेचं महिमान मोठा आहे, आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. आपण प्रत्येकानं अनेको कथा ऐकल्या, मग भागवत असेल, रामायण असेल, शिवमहापुराण असेल, आणि आता आम्हाला नाविन्यपूर्ण काहीतरी ऐकायचंय. मग श्रीमद देवी भागवत कथा, त्या आई भगवतीचं महिमान आम्हाला ऐकायचंय. पहा, त्या भगवतीची भक्ती आम्ही प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीनं करतो. आमच्यात कित्येक जण, कोणी रामरायांची भक्ती करत आहे, कोणी शिवजींची भक्ती करत आहे, कोणी भगवतीची भक्ती करत आहे, किंवा कोणी अन्य इतर भगवंताची भक्ती करत आहे. जरी देवांची नावं वेगळी असली, रूप वेगवेगळी असली, चरित्र ही वेगवेगळी असली, तरी सुद्धा भगवंत आहे एकच, हे आम्हाला विसरून चालणार नाही. ही जगदंबा तीच कुठेतरी पंढरीची विठाई आहे. मला सांगायचंय तुम्हाला, त्या पंढरीच्या मालकाला जगदंबा या रूपात पाहायचं म्हटलं तर विठाई म्हटलं, तिला कृष्णाई म्हटलं, कान्हाई
कान्हाई म्हटलं, तिलाच दुर्गा म्हटलं, तिलाच जगदंबा म्हटलं, तीच चंडी, तीच काली, तीच चामुंडा. रूप वेगवेगळी पण आहे एकच. भगवती म्हणा किंवा भगवंत म्हणा, तत्व एक आहे. आणि आम्हाला याचा विचार करत असताना भगवतीचं चरित्र ऐकायचंय. मी सांगतेय तुम्हाला, आम्ही प्रत्येक जण भगवतीची वेगवेगळ्या पद्धतीने भक्ती करतो. आणि भक्तीचा, आई भगवतीच्या भक्तीचा आमच्या सर्वात जास्त ओळखीचा प्रकार, आवाज जास्त घुमतोय, शार्प करा थोडासा. आई भगवतीचा भक्तीचा प्रकार जो आमच्या सर्वात जास्त ओळखीचा आहे, परिचित आहे, कोणता? तर आई भगवतीची भक्ती आम्ही अनेक जण गोंधळ घालून करतो. गोंधळ घालून भगवतीची भक्ती करतो. आता गोंधळ म्हटलं की काही जण गालात हसले. माता वर्ग पहा, गोंधळ आम्ही साधे भोळे भक्त घालतो, नवल नाही. सुरुवातीलाच सांगून जाईल, गोंधळ हा आमच्या साधू संतांनी सुद्धा घातलाय ना. लक्षात येतंय का तुमच्या? गोंधळ साधू संतांनी घातला. कोणी घातला? जगद्गुरु तुकोबारायांनी घातला. आम्ही गोंधळी गोंधळी नामी अंबेचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी नामी अंबेचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी नामी अंबेचे गोंधळी. त्या जगदंबेचा आम्ही कित्येक जण गोंधळ घालतो. गोंधळाच्या माध्यमातून आम्ही भक्ती करतो. त्या भगवतीला गोंधळ प्रिय आहे. त्या भगवतीची भक्ती अनेको माध्यमातून केली जाते, अनेको प्रकारातून केली जाते. आम्हाला या 7 दिवसात या कथेच्या माध्यमातून त्या भगवतीची भक्ती साधायची आहे. अगदी त्या भगवतीच्याच इच्छेनं, भगवतीच्या कृपेनं, दत्तात्रय भगवंताच्या, दत्तात्रय महाराजांच्या कृपेनं, भोळ्या महादेवाच्या कृपेनं शक्तीचं हे चरित्र म्हणजेच श्रीमद देवी भागवत कथा, हा ज्ञानयज्ञ, हा नामयज्ञ या ठिकाणी पार पडत आहे. आज प्रारंभ, आज सुरुवात. ही श्रीमद देवी भागवत रूपी ज्ञानगंगा त्या जगदंबेच्या इच्छेनं या ठिकाणी वाहत आली आहे. पहा, आम्ही सगळे फक्त माध्यम आहोत. सगळं काही करून घेणारी ती भगवती आहे, ती जगदंबा आहे. तिच्याच इच्छेनं हे सगळं काही घडतंय. आम्ही येऊन कथा ऐकतोय ना, ही सुद्धा तिचीच इच्छा आहे, त्या भगवतीची इच्छा आहे. कारण मी सांगितलंय पहा, श्रीमद देवी भागवत ग्रंथ याला सामान्य समजायचं नाही. हा ग्रंथ श्रवण करण्यासाठी जन्मांतरे भवेत पुण्यम महद्यस्य सुधीमतः, जन्मोजन्मीचं पुण्य लागतंय. पुण्याई शिवाय नाहीये. जन्मांतरे भवेत पुण्यम, पुण्याई शिवाय ही कथा नाहीये. ती भगवती, मी सांगतेय तुम्हाला, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. कोणतंही पारमार्थिक कार्य पुण्याई शिवाय आमच्या वाट्याला येऊच शकत नाही. पुण्याई शिवाय देवाचं नाव सुद्धा आमच्या मुखात येत नाही. इथे येऊन बसणं तर लांबच राहिलं. म्हणजे इथे येऊन आम्ही बसून कथा ऐकतोय, ही कुणाची इच्छा आहे? त्या भगवतीची इच्छा आहे, त्या जगदंबेची इच्छा आहे. आणि पहा, देवी भागवत आम्ही ऐकावं का? देवी भागवताची गरज का?
तर आमची मनाची शुद्धी होण्याकरिता आज आमचं प्रत्येकाचं जीवन व्यस्ततेनं भरलेलं आहे. प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये व्यस्त आहे. शांततेची गरज प्रत्येकाला आहे, पण कितीही प्रयत्न केले तर माणसाची नुसती धावपळच आहे. शांतता मिळत नाहीये. आम्हाला पाहिजे सुख, शांती, समाधान, पण मिळतंय का? नाही. मग सुख पाहिजे, शांती पाहिजे, समाधान पाहिजे, तर एवढी एकच जागा उरली. सुख, शांती, समाधान मनाची शुद्धी होण्याकरिता, भक्ती मार्ग आम्हाला मिळण्याकरिता देवी भागवताची गरज सांगितली. आणि याही पुढे जाऊन आज पहा, कलियुगाचा परिणाम जो तो पाप कर्म करू लागला, पापाचरण करू लागला, माणसाला भय राहिलं नाही. पाप करताना माणसाला भीती वाटत नाही. आपल्याला चुकीचं कर्म केल्यानंतर चुकीचं फळ मिळेल किंवा भविष्य आपलं चुकीचं येईल. पाप करताना अजिबात भय माणसाला आज वाटत नाहीये. आणि भय राहिलं नाही म्हणून पापाचरण वाढत गेलं आणि पापाचरण करणाऱ्याची दुर्गती निश्चित होते. दुर्गती आमची झाल्याशिवाय राहत नाही. आमची दुर्गती होऊ नये किंवा पापाचरण आम्ही करू नये असं जर वाटतंय, पाप संपावं, पुण्यकर्म वाढावं, तर देवी भागवत कथा ऐकली पाहिजे. का? देवी भागवत ऐकल्यानंतर लक्षात येईल, अरे ती भगवती जगताची जननी तर आहेच आहे. आई बनून भक्ताचं कल्याण करते, पण जिथे पापाचरण होईल, जिथे दुष्कर्म होईल, जिथे कुकर्म केलं जाईल, तिथे ती आग बनून जळून खाक सुद्धा त्या पापी व्यक्तीला कठोर दंड सुद्धा ती देते. भगवतीचं सामर्थ्य मोठं आहे. शक्तीचं भय, त्या भगवतीचं भय पापाचरण करताना त्या व्यक्तीला वाटू लागेल. इथे आल्यानंतर आमचं मन, आमची बुद्धी, आमचे विचार पवित्र बनतील, शुद्ध बनतील, सात्विक बनतील. त्या भगवतीची कृपा आमच्यावरती होईल. देवी भागवत आम्ही ऐकावं. फायदे अनेको आहेत. फक्त आजच आपल्याला सगळे फायदे ऐकता येणार नाहीत. 7 दिवस सगळं काही आम्हाला ऐकायचंय. त्या भगवतीचं चरित्र आज प्रथमतः मी तुमच्या समोर काही व्याख्या मांडते. आम्ही ऐकतोय कथा, मग कथा म्हणायचं कशाला? कथा म्हणजे काय? आता कथा अनेको आहेत, आपल्याला माहिती आहे. भागवत, रामायण, शिवपुराण, संत चरित्र, देवी भागवत, अगदी दत्तात्रयांचं चरित्र, दत्त कथा, कित्येक कथा आहेत. मग कथा म्हणायचं कशाला? हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. बारकाईनं लक्ष द्यायचंय. जीवन को जो मिटा देती है, जीवन को जो मिटा देती है उसे व्यथा कहते हैं, और उस व्यथा को ही जो मिटा देती है उसे कथा कहते हैं. म्हणजेच काय? जीवनाला जी संपवते तिला व्यथा म्हणतात, काळजी म्हणतात, चिंता म्हणतात. चिंतेनं आजपर्यंत कुणाचं भलं झालंय का बाबा? आजपर्यंत कुणाचं भलं, कुणाचं चांगलं चिंतेनं झालं नाही. ती व्यथा, ती चिंता माणसाला संपवणारी आहे. चिंतेनं भलं झालेलं आजपर्यंत आपण कोणीही पाहिलं नाही, पण चिंतेमुळे अनेको जणांना आपला जीव सुद्धा गमवावा लागतो. अनेको उदाहरणं आम्ही आसपास पाहतो. म्हणजे मला सांगायचंय, चिंता, व्यथा ही जीवनाला संपवणारी आहे. मग जी चिंता, जी व्यथा जीवनाला संपवते, त्या व्यथेलाच जी संपवते तिला कथा म्हणतात. ही कथा
कथा दुःख हारी, कथा मुक्त करी, कथा दुःख हरण करणारी आहे. कथा ही देवी भागवत कथा भोग तर प्रदान करतेच करते, पण भोगासहित मोक्षाची प्राप्ती करून देणारी श्रीमद देवी भागवत कथा आहे. दुःखाचे डोंगर संपवणारी ही कथा आहे. अनेकांचं भलं करणारी ही कथा आहे. अनेकांचं हित करणारी ही कथा आहे. कथा ऐकल्यानंतर फायदाच आहे, तोटा अजिबात नाही. काही गोष्टी त्यांचा फायदाही असतो आणि तोटाही असतो, पण ही कथा तोटा आमचा करत नाही. होतो तो आमचा फायदाच होतो, नफाच आहे, फायदाच आहे, तोटा अजिबात नाही. म्हणून आम्ही कथा ऐकावी. ही श्रीमद देवी भागवत कथा, कथा म्हणजे काय ऐकलं आम्ही. आता दुसरा महत्वाचा मुद्दा पहा. पहिला दिवस म्हटलं की एक प्रकारे पाया पक्का करण्याचा दिवस. काही सूचना, काही महत्वाच्या गोष्टी तुमच्या समोर मांडाव्या लागतात. कथा म्हणजे काय व्याख्या मी ऐकली. आता कथा ऐकायचीच का, याच्या पाठीमागचं सुद्धा कारण मला तुमच्या समोर मांडायचं. पहा, हा जर ग्रंथ मी विचारात घेतला तर एखाद्या तीर्थक्षेत्रावरती, एखाद्या ठिकाणी, एखाद्या ग्रंथालयात, एखाद्या दुकानात, ग्रंथ भांडारामध्ये हा ग्रंथ आम्हाला सहजतेने अगदी 400 ते 500 रुपयांमध्ये मिळून जातो. कोणी विचार करेल क्वचित. पहा, कोण काय विचार करेल सांगता येत नाही. एखाद्याच्या मनामध्ये येईल की आम्ही तीर्थक्षेत्रावरती जाऊ, ग्रंथ विकत घेऊन घरी येऊ, घर बसल्या त्याचं अध्ययन करू, वाचून त्यातल्या कथा जाणून घेऊ. मग एवढा मोठा खटाटोप करण्याची काय गरज. पहा, मान्य आहे तुम्ही तीर्थक्षेत्रावरती जाल, ग्रंथ घेऊन याल, घर बसल्या त्याचं अध्ययन कराल, त्यातल्या कथा सुद्धा जाणून घ्याल. पण कथा ऐकल्यानंतर जी आनंदाची अनुभूती आम्हाला प्राप्त होते ती घर बसल्या वाचून प्राप्त होऊ शकत नाही. का? इथे आम्ही कथा जाणून घेणारही, ज्ञान सुद्धा आत्मसात करणार आणि त्याच्या सोबत भजनानंद सुद्धा घेणार, हातानं टाळी वाजवणार, मुखानं नामचिंतन करणार, कधी नाचणार, डोलणार. हा आनंद आम्ही घर बसल्या एकटे मिळवू शकत. माझं बोलणं पटतंय का तुम्हाला? हा आनंद एकत्रीकरणातला, सगळ्यांनी एकजूट होऊन आत्मसात केला जाणारा हा आनंद घर बसल्या एकट्याला मिळवता येणार नाही. आणि याही पुढे जाऊन घर बसल्या जर आम्ही अध्ययन करू लागलो, समोर ग्रंथ आहे, आम्ही त्या ग्रंथाचं अध्ययन करू लागलो, तर बऱ्याचदा निद्रा देवी प्रसन्न होण्याची दाट शक्यता असते. झोप लागते की नाही? अवघड चिंतनीय विषय काही वाचनात जाऊ लागला, डोक्याच्या वरून जायला लागलं, तर मग डोळे झाकायला लागतात. पण श्रवणाचा अजून एक फायदा पहा. या ठिकाणी तुमच्या समोर जो वक्ता बोलतोय, मग वक्ता कोणताही असू द्या, सांगणारा कोणीही असू द्या, या व्यासपीठावर बसून जे बोलणारे महाराज म्हणा बोलतात, 7 दिवस तुमच्या समोर कथा करण्यासाठी कितीतरी वर्ष अध्ययन करावं लागतंय, कितीतरी वर्ष अभ्यास करावा लागतो. श्रोत्याचा एक फायदा आहे पहा, जे जाणकार व्यक्ती आहेत, जाणकार मंडळी आहेत, तुमच्या पटकन लक्षात येऊन जाईल. या ठिकाणी 7 दिवस तुमच्या समोर ज्ञान मांडण्यासाठी त्या बोलणाऱ्याला कितीतरी दिवस अभ्यास करावा लागतो. श्रोत्याचा एक फायदा, वक्त्यानं जेवढा अभ्यासासाठी वेळ दिलाय तेवढा वेळ श्रोत्याला द्यायची गरज नाही. फक्त काय करायचं, 7 दिवस इथे येऊन बसायचं,
एकाग्रतेनं मन लावून वक्ता जे बोलतायत, बोलणाऱ्याच्या मुखातनं, बोलणारा कुणीही असू द्या, याला महत्व नाही. कोण बोलतय त्याला अजिबात महत्व नाही. काय सांगितलं जातंय ते महत्वाचं आहे. आणि म्हणून कोण बोलतय याच्याकडे आम्ही कधी लक्ष द्यायचं नाही. त्या वाणीतनं काय बाहेर पडतंय ते आम्ही घ्यायचं, ते आत्मसात करायचं, ते महत्वाचं आहे. वक्त्याचं कितीतरी वर्षाचं ज्ञान 7 दिवसात तुम्हाला मिळवता येईल. श्रोत्याचा, श्रवणाचा हा फायदा आहे. म्हणून आम्ही श्रवण भक्ती केली पाहिजे. शास्त्रानं नवविधा भक्ती सांगितली. पहा, भक्ती हे सुद्धा त्या भगवतीचं एक स्वरूप आहे. भक्ती म्हणजेच त्या भगवतीचंच एक स्वरूप आहे. ज्या स्वरूपाच्या माध्यमातून आम्ही भगवंतापर्यंत जातो. शास्त्रानं नवविधा भक्ती सांगितली. श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं पादसेवनम् अर्चनं वन्दनं दास्य सख्यमात्मनिवेदनम्. जी नवविधा भक्ती सांगितली त्यातला पहिलाच प्रकार श्रवण भक्ती आहे. म्हणजे श्रवण भक्ती श्रेष्ठ आहे, महत्वाची आहे आणि आम्ही केलीच पाहिजे. मी सांगितलंय तुम्हाला, ही देवी भागवत रूपी ज्ञानगंगा आमच्यापर्यंत, या भेटा नगरीपर्यंत वाहत आली. मग आम्ही या ज्ञानगंगेमध्ये स्नान करून पवित्र झालं पाहिजे. इथे ही ज्ञानगंगा वाहत येऊनही आम्ही जर या ज्ञानाचा लाभ घेतला नाही, हे श्रवण केलं नाही, तर कुठेतरी ते आमचं दुर्भाग्य मानावं लागेल, आमचं पुण्य कमी पडलं असं म्हणावं लागेल. आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही प्रत्येक जण जे जे या ठिकाणी बसलायत, कथा ऐकतायत, आपण सर्वजण पुण्यवान आहात. आई भगवतीची कृपा आपल्यावरती आहे. आपण ऐकलं, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. पुण्याईशिवाय हा परमार्थ नाही. पुण्याईशिवाय ही कथा नाही. पुण्याईशिवाय हे नामचिंतन नाही. बोला जगदंबा माता की जय. सुतजी व्यासांचे शिष्य, सुतजी 88,000 शौनकादी ऋषींना देवी भागवत कथा सांगतायत. पहा, या देवी भागवताची रचना कुणी केली हा महत्वाचा मुद्दा अगोदर तुमच्या समोर मांडते. श्रीमद देवी भागवत कथा एक प्रकारे त्या भगवतीनच वेद व्यासांना पुराणांची रचना करण्याची शक्ती, बुद्धी प्रदान केली आहे. वेद व्यासांनी अगदी 6 शास्त्र 18 पुराणांची रचना करावी. 18 पुराण कोणकोणती नावं तुमच्या समोर मांडून जाते. थोडस जड जाईल तुम्हाला, पण जाऊ द्या. आज पहिला दिवस आहे आणि हे सगळं महत्वाचं आहे. उद्यापासून आम्ही अगदी सोपं बारकाईनं ऐकणार आहोत. पण आज महत्वाचं तुमच्या लक्षात आलं पाहिजे. सुरुवातीपासून आम्ही विचार करत आहोत. हा ग्रंथ, याची रचना कोणी केली आहे? पहा, भगवतीनंच व्यासांना एक प्रकारे बुद्धी दिली आहे, हे सामर्थ्य दिलंय. आणि वेद व्यासांनी 18 पुराणांची रचना करावी. त्यामध्ये अगदी पुराणांची नावं आली. मत्स्य पुराण, मार्कंडेय पुराण, भविष्य पुराण, भागवत पुराण, ब्रह्म पुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवैवर्तक पुराण, वामन पुराण, वायू पुराण, विष्णू पुराण, वराह पुराण, अग्नि पुराण, नारद पुराण, पद्म पुराण, लिंग पुराण, गरुड पुराण, कुर्म पुराण, स्कंद पुराण, अनेको नावं, 18 पुराणांची ही नावं. आणि यामध्येच एक निर्माण केलं गेलेलं पुराण, ज्याचं नाव श्रीमद देवी भागवत पुराण. हे भागवत पुराण
व्यासांनी रचलेला हा ग्रंथ सुतजी 88,000 शौनकादी ऋषींना सांगतायत. पण कुठे सांगतायत? कारण काय ठरलंय? 88,000 शौनकादी ऋषी. तुम्ही शिवपुराण कथा ऐकली मागच्या वर्षी. शिवपुराण असेल, भागवत असेल, रामायण असेल, यांचा जर आम्ही विचार केला तर पहा, हे प्रत्येक ग्रंथ कुणाचा तरी संवाद आहे. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? संवादातून शास्त्राची निर्मिती होताना आम्हाला पाहायला मिळते. आमचे जे ग्रंथ आहेत बहुतेकदा संवादातून निर्माण झालेले आहेत, गुरु शिष्याच्या संवादातून. देवी भागवत ग्रंथ हा सुद्धा संवाद आहे. कुणाचा संवाद? सुतजी आणि 88,000 शौनकादी ऋषींचा संवाद. 88,000 शौनकादी ऋषी सुतजींना कोणती विनंती करत आहेत पहा. नैमिषारण्यामध्ये सुतजी आहेत, समोर 88,000 शौनकादी ऋषी आहेत. विनंती करू लागले, सुतजी, तुमच्या मुखातनं आम्ही अनेको पुराण श्रवण केले, अनेको भगवंताचं चरित्र, अनेको देवतांची चरित्र आम्ही तुमच्या मुखातनं ऐकली आहेत. मग प्रभूंचं चरित्र आम्ही ऐकलं. कृष्ण चरित्र असेल, शिवजींच्या लीला असतील, विष्णूंच्या लीला असतील, अनेको प्रकारचं तत्वज्ञान असेल, आम्ही तुमच्या मुखातनं श्रवण केलं. सुतजी, आम्ही ऐकलंय की ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्यावरतीही कुणाचा तरी ताबा आहे. आणि कुणाचा ताबा? तर त्या भगवतीचा ताबा. ब्रह्मा, विष्णू, महेश हे कार्य करतात. ब्रह्माजीचं कार्य कोणतं? बोला, भेटा नगरी. बोलायचंय प्रत्येकानं. ब्रह्माजीचं काम काय? सृष्टीची उत्पत्ती करणं. विष्णूंचं काम सृष्टीचं पालन करणं. आणि भोले बाबा म्हणजेच महेश, रुद्र या भोलेनाथांचं काम काय? संहार करणं. हे कार्य करतात, पण कोणाच्या आज्ञेनं? त्या भगवतीच्या आज्ञेनं. 88,000 शौनकादी ऋषींनी विनंती केली आहे, सुतजी सांगा आम्हाला, त्रिदेवतांवरही जिचा ताबा आहे, जिच्या आज्ञेनं हे त्रिदेवता कार्य करतात, त्या भगवतीचं महिमान, त्या भगवतीचं चरित्र आम्हाला ऐकायचंय. त्या भगवतीचं महिमान सांगा, तिचं चरित्र सांगा, तिची उपासना आम्ही कशी करावी, तिची प्राप्ती कशी करून घ्यावी, तिची प्राप्ती करण्यासाठी आम्ही कोणती साधना करावी, कोणते व्रत उपवास करावेत, कोणकोणत्या भक्ताचं कल्याण त्या भगवतीनं केलं, तिनं किती अवतार घेतले, तिच्या कथा कोणकोणत्या सांगा आम्हाला. आणि हे सगळंच आम्हाला ऐकायचंय. काय काय? भगवतीची उपासना कशी करावी, कोणी उपासना केली, कुणाचं कल्याण झालं, तिची व्रत उपवास कोणकोणते, तिची पूजा आम्ही कशी करावी, त्या भगवतीच्या वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांचं वेगवेगळं महिमान काय, तिच्या शक्तिपीठाचं महत्व काय, तिचं चरित्र काय, तिचे अनेको अवतार कोणकोणते आणि ते अवतार का झाले, सगळंच आम्हाला ऐकायचंय. पण आता लगेच नाही का? सगळं जर आताच सांगितलं तर 7 दिवस तुम्ही येणार याल का? म्हणून माणूस जेवताना एका घासात सगळं खातो का? बोला, एका घासात सगळं पोटात जातं का? नाही. भरलेलं ताट जेवण जर पोटभर करायचंय तर एक एक घास खावा लागतो. आणि आम्हाला कुठेतरी श्रीमद देवी भागवताचं एक प्रकारे ग्रंथरूपी हे ताट भरलेलं आहे, ते आम्हाला आत्मसात करायचंय. मग 7 दिवस म्हणजे एक प्रकारे 7 घास
आम्हाला घ्यायचेत. एका घासात सगळं काही ऐकायला, सगळं काही आम्हाला मिळणार नाही. जरी मी प्रयत्न केला तरी सांगणं शक्य नाही. म्हणून 7 दिवस आम्हाला हे सगळं काही ऐकायचंय. म्हणून 7ही दिवस प्रत्येकानं या ठिकाणी यायचं, उपस्थित राहायचं. सुतजी सांगतायत 88,000 शौनकादी ऋषींना, मी तुम्हाला लाभदायी, पुण्यदायी, महान फलदायी, प्रत्येकाचं कल्याण करणारी, प्रत्येकाचं हित करणारी श्रीमद देवी भागवत कथा सांगतो. ही कथा भोगांची प्राप्ती तर करून देतेच देते, मोक्षाचीही प्राप्ती करून देते. शास्त्रानं जे 4 पुरुषार्थ सांगितले, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, या 4ही पुरुषार्थांची प्राप्ती करून देणारी श्रीमद देवी भागवत कथा मी तुम्हाला सांगतो म्हटले. सुतजी 88,000 शौनकादी ऋषींना कथा सांगू लागलेत. पुढे काय सांगतात हेही आम्ही ऐकणार आहोत. तत्पूर्वी आम्ही एकदा त्या जगदंबेचं भजन करू. मोठ्या प्रेमानं प्रत्येकानं भजन करायचंय. पहा, भजनामध्ये टाळी वाजवायची आणि मुखानं नामचिंतन करायचं. तेरा सजा दिया दरबार, मैया आ जाओ. 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 मैया आ जाओ, मैया आ जाओ, मैया आ जाओ, मैया आ जाओ. तेरा सजा दिया दरबार, 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 मैया आ जाओ. जय हो, देव देव. जय हो, जय हो, जय माता रानी, जय हो. जय हो. तेरे दर पर अकबर आया था, तेरे दर पर अकबर आया था. सोने का छत्र चढ़ाया था. ताड़ी. का चक्र चढ़ाया था. तेरे दर पर अकबर आया था, तेरे दर पर अकबर आया था. सोने का छत्र चढ़ाया था. सोने का चक्र चढ़ाया था. तूने नहीं किया स्वीकार, मैया आ जाओ. तेरा सजा दिया दरबार, मैया आ जाओ. तेरा सजा दिया दरबार, मैया. ती भगवती, त्या भगवतीचं चरित्र सुतजी सांगतायत. 88,000 शौनकादी ऋषींना त्या भगवतीचं चरित्र म्हणजे श्रीमद देवी भागवत कथा सांगायला सुरुवात करावी. सुतजी सांगू लागले, श्रीमद देवी भागवत कथा भक्ताचं कल्याण करते. ती भगवती भक्ताच्या हाकेला धावून येते.
भक्तानं जर अंतःकरणातनं भगवतीचा टाहो फोडला तर ती भगवती भक्तासाठी धावते, कल्याण करते. संकट प्रसंगी भक्ताचं रक्षण करते. सुतजी सांगतायत भगवती संकट मिटवते, प्रार्थना भक्ताची प्रार्थना ऐकते. 88,000 शौनकादी ऋषींनी सुतजींना विनंती केली, सुतजी तुम्ही म्हणताय ती भगवती भक्ताची हाक ऐकते, सांगा आम्हाला कुणाची हाक ऐकलीये त्या भगवतीनं, कुणाचं कल्याण केलं. सुरुवातीलाच श्रीमद देवी भागवतामध्ये या ग्रंथाचं महात्म्य सांगितलं गेलं. आज प्रथम दिनी देवी भागवताचं महात्म्य आम्हाला श्रवण करायचंय. श्रीमद देवी भागवताचं महात्म्य सुरुवातीला वर्णित केलं गेलं आणि महात्म्यामध्ये गोड चरित्र आलेलं आहे. भगवान श्रीकृष्णांचं चरित्र आम्हाला परिचित आहे, आम्हाला अनेकांना ज्ञात आहे. वर्णन येतं श्रीमद देवी भागवताच्या सुरुवातीलाच ग्रंथ महात्म्यामध्ये गोड कथाभाग येतो. सुतजी सांगतायत ऋषींनो त्या भगवतीनं कुणाची हाक ऐकली आहे, कुणाची प्रार्थना ऐकली आहे, विस्तारपूर्वक सांगतो म्हटले. जेव्हा पहा भगवान श्रीकृष्णांवरती तो समंतक मणी चोरल्याचा आळ आला. आता पहा कोणता मणी, कसा आळ किंवा तो मणी कोणाचा हे सगळं आम्हाला ऐकायचंय. पण पहा जेव्हा श्रीकृष्णांवरती आळ आला, तो आळ मिटवण्यासाठी भगवान वनात गेले. वसुदेवजीनं भगवतीची प्रार्थना केली होती आणि वसुदेवांची प्रार्थना त्या भगवतीनं कशी ऐकली, संपूर्ण विस्तार ग्रंथ महात्म्यामध्ये आला. सुतजी सांगतायत द्वारकेमध्ये, द्वारका त्या भगवंताची नगरी, द्वारकाधीश असणारे ते भगवान परमात्मा द्वारकेमध्ये जेव्हा भगवान श्रीकृष्ण एक प्रकारे कार्यरत आहेत, द्वारकेचे राजे आहेत, द्वारकेचा राया आहेत, हे भगवान परमात्मा त्या द्वारकेमध्ये सत्राजित नावाचा एक व्यक्ती सूर्योपासक आहे, सूर्य भगवंताची उपासना करतोय, आपल्या अनेकांना ज्ञात आहे. सत्राजित नाव आहे, सूर्य भगवंताची उपासना करणारा आहे. अनेको वर्ष त्यानं सूर्य भगवंताची उपासना केली, सूर्य देवतेची उपासना केली. सूर्य भगवान प्रसन्न झाले, त्या सत्राजिताला सांगू लागले, अरे तुझ्या या उपासनेवरती मी प्रसन्न आहे, बोल तुला काय पाहिजे, काय देऊ, वरदान माग. त्या सत्राजितानं हात जोडले, प्रभू मला काहीच नको, पण भगवंतानं सांगितलं तू उपासना केलीये, फळ सुद्धा तुला मिळणार, तुला काहीतरी मागावं लागणार. सत्राजित मागत नाही, म्हणून सूर्य भगवान स्वतःच त्या सत्राजिताला एक असा मणी प्रदान करतात की जो मणी दिवसातनं 8 भार सोनं प्रदान करतोय. आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी तो मणी असेल, ठेवल्या जाईल ज्या घरामध्ये, ज्या ठिकाणी, त्या ठिकाणी रोगराई कधीच स्पर्श करू शकणार नाही, असा तो मणी, ज्याचं नाव समंतक मणी किंवा कुठे कुठे स्यमंतक मणी सुद्धा उल्लेख येतो. तो समंतक मणी सूर्य भगवान सत्राजिताला देतायत.
सत्राजितानं आनंदानं तो मणी घेतला. आता सूर्यानं दिलेला तो मणी आहे, सामान्य नाही. तो मणी दिव्य प्रकाश प्रदान करणारा होता, प्रकाशमय मणी होता. सत्राजितानं तो गळ्यात घातला. आजूबाजूच्या लोकांना वाटायचं, समोर प्रकाश पडला जायचा त्या मण्याच्या माध्यमातून. आजूबाजूचे लोक हात जोडायचे, सूर्य भगवान आले म्हणून नमस्कार करायचे. एकच गाजावाजा व्हायचा, सूर्य भगवान आले, सूर्य भगवान आले. कुठेतरी अहंकार निर्माण झाला या सत्राजिताच्या मनामध्ये. माझं बोलणं तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित कळतंय का? पहा, जागोजागची गावोगावची भाषा वेगवेगळी असते. प्रत्येक ठिकाणचे नियम वेगळे असतात, बोली भाषा वेगळी असते, पद्धती वेगवेगळ्या असतात. आमच्या भागात मेल्यानंतर माणसं जाळतात, तुमच्या इकडं कशी पद्धत आहे? तुमच्या इकडं मेल्यानंतरच जाळतात ना? विनोदाचा भाग सोडून द्या, असेच हसतमुख प्रत्येकानं बसा. चेहरे पाडून कोणी बसायचं नाही. मला जे सांगायचं, तुमचे चेहरे पाहिले की उत्साह आला पाहिजे आणि अजून काहीतरी मोलाचं मानता आलं पाहिजे, असं बसायचंय प्रत्येकानं. सत्राजित नावाचा तो व्यक्ती अहंकार झालाय. माझ्याकडे जो मणी आहे तो कोणाकडेच नाही, म्हणून मी श्रेष्ठ आहे. अहंकार निर्माण झाला आणि अहंकारानं तो एका दिवशी भगवान श्रीकृष्णांच्या त्या नगरीमध्ये, त्या द्वारकेमध्ये दरबारात आला. दरबार भरलेला आहे, जो तो प्रत्येक जण आपापल्या जागी स्थित आहे, बसलेला आहे. सत्राजित येऊ लागला. तो सत्राजित येतोय, सर्वत्र दरबारात प्रकाश पडू लागला. जसा जसा तो समोर येतोय दरबार प्रकाशमय होऊ लागला. प्रत्येकाला वाटू लागलं सूर्य भगवान आले, सूर्य भगवान आले. सगळीकडे गोंधळ कालवा झाला. जो तो हात जोडू लागला, नमस्कार करू लागला, सूर्य भगवान आले, सूर्य भगवान आले. पण श्रीकृष्णांनी ओळखलं, सूर्य भगवान नाहीत, हा तर एक सामान्य व्यक्ती आहे, सत्रजित आहे. याला अहंकार झालेला आहे, हे सुद्धा भगवंताच्या पटकन लक्षात आलं. भगवान श्रीकृष्ण ओळखतात आणि म्हणतात, सत्राजिता, अरे जो हा मणी तुझ्याकडे आहे, हा समंतक मणी, हा मणी, याचा फायदा तुला आहे. पण भगवंतानं समजावून सांगायला सुरुवात केली, या मण्याच्या माध्यमातून तुला भरपूर धन मिळतंय. माणसाकडे धन वाढलं, संपत्ती असावी, पण प्रमाणापेक्षा जास्त नको. कोणत्याही गोष्टीनं मर्यादा ओलांडली गेली की ती गोष्ट आमच्यासाठी घातक बनत असते. धनही असावं, भरपूर असावं, पण मर्यादेपेक्षा अति प्रमाणात नसावं. कुठेतरी अहंकार निर्माण होऊ शकतो आणि ते भरपूर असणारं धनच आमच्या नाशाला कारण ठरू शकतं. सत्राजिता, ऐक, तुझ्याकडे जो असणारा मणी आहे, हा मणी, याच्यापासून जे धन मिळतंय, तुला पाहिजे तेवढं तू धन ठेवून घे. पण माझी एक विनंती ऐक, या मण्याच्या माध्यमातून अख्ख्या संपूर्ण प्रजेचं हित करता येऊ शकतं, संपूर्ण प्रजेचं कल्याण होऊ शकतं. तू एक काम कर, तुला हवं तेवढं धन तू घे आणि हा मणी राजधनामध्ये तू समाविष्ट कर. सत्राजिताला राग आला, पटलं नाही. सूर्य भगवंतानं मला दिलेला हा मणी आहे आणि श्रीकृष्णाला वाटतंय की हा मणी त्याच्याकडे असावा. ही कपट भावना सत्राजिताच्या मनात निर्माण झाली आहे. पुढे घडतंय काय? सत्राजितानं नकार दिला, घरी गेला. 4-2 दिवस उलटले. सत्राजिताचा धाकटा भाऊ, नाव आहे प्रसेन. प्रसेनानं केलं काय? तो जो समंतक मणी होता, तो मणी गळ्यामध्ये धारण केला आणि शिकार करण्यासाठी वनात निघून गेला. वनात गेलाय, दुर्दैव असं की वनात एका हिंस्र पशून
त्याच्यावरती हल्ला केला. प्रसेन जागीच गतप्राण झाला. प्रसेन गेलाय पण घरी यायला तयार नाही किंवा घरी आलाच नाही. 4-2 दिवस उलटले. तो जो सत्राजित होता त्याला वाटू लागलं प्रसेन परत आला नाही, नक्कीच त्या श्रीकृष्णानंच माझ्या भावाचा घात केला असणार. का तर तो मणी श्रीकृष्णाला हवा होता, पाहिजे होता, आणि मणी तर प्रसेन म्हणजे माझा भाऊ वनात घेऊन गेला होता. बघता बघता ही बातमी किंवा ही अफवा पहा, आम्ही जर निरीक्षण केलं एखादी चांगली गोष्ट समाजामध्ये पसरण्यासाठी वेळ लागतो. एखाद्याने एखादं चांगलं काम करू द्या, लवकर त्याचा प्रचार प्रसार होत नाही. चांगल्या कामाचं कौतुक व्हायला म्हणा किंवा चांगल्या कामाला प्रसिद्धी मिळायला वेळ लागतो. चांगल्या कामाबद्दल शंका घेणारे अनेक जण असतात, चांगल्या चुका शोधणारे अनेक जण असतात, पण चुकीची बातमी एकदा समाजात उतरू द्या, ती अफवा असेल तरी सुद्धा सगळीकडे पसरली जाते. अजिबात वेळ लागत नाही. चुकीची बातमी पसरायला वेळ लागत नाही. सत्राजितानं बोलून दाखवलं ते आपल्या कुटुंबासमोर. सत्राजितानं आपल्या मनातील ती भावना, कुठेतरी तो आळ होता, श्रीकृष्ण परमात्म्यावरती लादला गेलेला आळ, की प्रसेनाचा घात श्रीकृष्णानं केला असेल आणि तो मनी श्रीकृष्णानं हडप केला असेल. बघता बघता बातमी संपूर्ण द्वारकेमध्ये सगळीकडे एकच चर्चा, श्रीकृष्णानं मनी चोरला, मनी चोरला. हा जगाचा मालक आहे पण निंदा चुकली नाही. कथा आम्हाला ऐकायची आहे पण प्रत्येक कथेतनं आम्हाला काहीतरी घेत चालायचंय, तरच ही कथा सार्थकी ठरणार आहे. चांगले विचार आम्हाला आत्मसात करायचे. भगवान आहे पण लोक नावं ठेवू लागले. लोक काय म्हणतात, अरे याला लहानपणापासूनच चोरी करायची सवय आहे. लहानपणी कशाची चोरी केली? भगवान श्रीकृष्णानं बोला, दया दुधाची, लोण्याची. या भगवंतानं लोण्याची चोरी केली, गोपाळांना एकत्रित केलं, चोरी केली भगवंतानं. लोक म्हणतात लहानपणापासूनच लागलेली ही सवय काय जात नाही. अगोदर चोरी करायचा खाण्याच्या वस्तूंची, लोण्याची चोरी. आता तरी या श्रीकृष्णानं मनीच चोरीला, सोनं देणारा मनी चोरीला. सगळीकडे एकच अफवा. श्रीकृष्णांना मात्र हे सहन झाले नाही. हा खोटा आळ पचला नाही. पहा, जेव्हा खरा व्यक्ती त्याच्या बाबतीत काहीतरी खोट्या अफवा समाजामध्ये उतरल्या जातात, त्याला काहीच करावंसं वाटत नाही, समजत नाही काय करावं. माणूस चांगला आहे, चूक केलेली नाही, पण चुकीच्या माणसांनी चुकीच्या अफवा पसरवल्या तर त्या चांगल्या व्यक्तीचं जगणं कठीण होऊन जातं. चुकीच्या व्यक्तीला काही फरक पडत नाही, पण जो सत्यतेनं, धर्मानं, नीतीनं, चांगल्या विचारांनी जगणारा माणूस आहे, अशा माणसाला त्रास होत असतो. भगवान श्रीकृष्ण जरी जगाचा मालक असले तरी सुद्धा त्रास होतोय. कसला त्रास? तर जी चूक मी केलीच नाही, जी चोरी मी केलीच नाही, त्या चोरीचा खोटा आळ माझ्यावरती लादला जातोय. आता मला सत्य समाजासमोर आणावं लागणार. श्रीकृष्णांनी ठरवलं, मी त्या मण्याचा शोध घेणार. अनेको सेवक, सैन्य सोबत घेऊन भगवान श्रीकृष्ण परमात्मा निघाले. ज्या दिशेनं प्रसेन गेला होता, ज्या वनात गेला होता, भगवान जाऊन पोहोचले. सैन्याला आज्ञा केली, काही भाग पाडले, काही तुकड्या पाडल्या, प्रत्येकाला चहू बाजूला जायला सांगितलं. ज्याला त्याला
ज्याची त्याची दिशा ठरवून दिली आणि भगवान स्वतः सुद्धा शोध घेतात. आपल्या अनेकांना ज्ञात आहे भगवान शोध घेत घेत समोर गेले तर अगदी प्रसेनाचा देह जमिनीवरती पडलेला दिसला. प्रसेन मृतावस्थेत होता, मेलेला होता. त्याचा तो देह अस्ताव्यस्त झालेला होता. मृतावस्थेत असणारा प्रसेन दिसला. त्याच्या त्या शरीराकडे देहाकडे पाहून लक्षात येत होतं की कोण्या तरी हिंस्र पशूने याच्यावरती हल्ला केलाय. भगवान विचार करतात प्रसेन तर आता संपलेला आहे. तिथे फक्त प्रसेनाचा देह होता, मनी नव्हता. मनी नाहीये. पुढे भगवान शोध घेतात. शोध घेत असताना समोर चालता चालता सिंहाच्या पावलांचे ठसे उमटलेले दिसले. ते ठसे ज्या दिशेनं जात होते त्या दिशेनं भगवान पुढे गेले तर पुढे एक गुफा दिसली. गुफेच्या बाहेर ठसे संपले आणि तिथेच समोर सिंह मरणावस्थेत पडलेला दिसला. अगोदर ज्याच्यानं मनी घेऊन शिकारीला गेलेला होता त्याचं नाव प्रसेन, तो मृतावस्थेत दिसला. आता त्या प्रसेनाला ज्यानं संपवलं तो सिंह सुद्धा मरून पडलेला. त्याच्यावरती सुद्धा कोणीतरी हल्ला केलेला होता. सिंह सुद्धा मरणावस्थेत दिसला. लक्षात आलं या सिंहाला सुद्धा कोणीतरी संपवलंय आणि मनी कोणीतरी हिरावून घेतलाय. पुढे गुफा होती. नक्की मनी या गुफेतच असणार. सिंहाला संपवणारा सुद्धा या गुफेतच दडलेला असणार. भगवान सेवकांना सांगतात, सेवकांनो तुम्ही गुफेच्या बाहेर थांबा, मी एकटा आतमध्ये जाणार आणि मन्याचा शोध घेणार. भगवान श्रीकृष्ण परमात्मा पुढे जातायत, मन्याचा शोध घेतायत. अगदी भगवान परमात्मा आतमध्ये जातायत. मनी कसा मिळवतायत हे आम्हाला ऐकायचे, पण 2 मिनिट भजन करूयात. नारायण श्रीमत नारायण, नारायण नारायण नारायण, नारायण श्रीमत नारायण, नारायण नारायण नारायण. नारायण श्रीमत नारायण, नारायण नारायण नारायण, नारायण श्रीमत नारायण, नारायण नारायण 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 नारायण. नारायण नारायण नारायण, नारायण नारायण नारायण, नारायण श्रीमत 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 नारायण, नारायण नारायण नारायण. एक टाळी हातवरती सर्वांनी, हातवरती घ्यायची. एक टाळी पुरुष वर्ग सगळ्यांच्या हातवर. जय हो, जय माता रानी, जय हो जय हो.
जय हो जय हो भगवान श्रीकृष्ण गुफेमध्ये गेलेत. समोर दिसलं तर काय, एक मुलगी मण्यासोबत खेळतीये, वर फेकतीये, पुन्हा तो मणी झेलतीये. श्रीकृष्ण भगवान म्हणतात, ए मुली, हा मणी माझ्या हाती दे, मला दे. ती मुलगी खेळत होती, मण्याची मागणी करताना ऐकलं कोणी, पहा, जामवंतजी. ती जी मुलगी होती, जामवंताची कन्या जामवंती. जामवंतानं ऐकलं कोणीतरी व्यक्ती आहे, मण्याची मागणी करतोय. सांगितलं, हा मणी मी माझ्या मुलीला दान केलेला आहे, मुलीला दिलेला आहे, आणि मुलीला दिलेली वस्तू परत घेता येत नाही. मुलीला दिलेली वस्तू तुम्हाला मीही देऊ शकणार नाही आणि माझी मुलगीही देणार नाही. का तर ती त्याच्यासोबत खेळतीये. भगवान म्हटले, तुम्हाला हा मणी द्यावाच लागेल. जामवंतजी म्हणतायत, नाही, मणी देणार नाही. भगवान म्हटले, मी युद्ध करून जबरदस्तीनं घेऊन जाणार. जामवंतजी लक्षात येत नाहीये त्यांच्या की हा साक्षात जगाचा मालक आहे, तो अखिल कोट ब्रह्मांड नायक, जगाचा नियंता, परमपिता असणारा भगवंत आहे. लक्षात आलं नाही. युद्ध चालू झालं. आता पहा, एका बाजूला जामवंत आणि श्रीकृष्ण यांचं युद्ध चालू आहे. अनेको दिवस हे युद्ध चालू आहे. दुसऱ्या बाजूला श्रीकृष्णांचे पिताजी वसुदेवजी वाट पाहतात. श्रीकृष्ण येतील, आता येतील, मग येतील, आता येतील, मग येतील. पण भगवान येताना मात्र दिसत नाहीत. आता पहा, प्रत्येक पित्याला आपल्या लेकराची काळजी असते. भगवान असले मग काय झालं, पण बापाला लेकराची काळजी आहे. वसुदेवजीनं आपली चिंता नारदांसमोर व्यक्त केली. काय, श्रीकृष्ण मण्याच्या शोधार्थ वनात गेलेत, पण अजून आले नाहीत. अनेको दिवस उलटलेत, अजून आले नाहीत. काळजी वाटते म्हणू लागले, माझा कान्हा कृष्णा कुठे असेल, कसा असेल, काही संकटात तर नसेल ना. नारदांनी जसं हे एका बापाचं बोलणं ऐकलं, वसुदेवजींचं बोलणं ऐकलं, नारदांनी उपदेश केला, वसुदेवजी, तुमचा पुत्र, मुलगा म्हणजेच कृष्णा सुखरूप परत यावा असं वाटतंय, तर एक उपाय सांगतो. तुम्ही त्या जगदंबेची उपासना करा, त्या जगदंबेचं अनुष्ठान मांडा. वसुदेवजीनं विंध्याचल पर्वतावरती जाऊन त्या जगदंबेचं अनुष्ठान मांडलं. अगदी 9 दिवस वसुदेवजीनं त्या जगदंबेची उपासना केली. आणि कुठेतरी त्या जगदंबेची कृपा पहा, एका बाजूला वसुदेवजी भगवतीची उपासना करत होते आणि दुसऱ्या बाजूला जामवंतजी आणि श्रीकृष्ण परमात्मा यांचं युद्ध चालू होतं. इकडे 9 दिवस वसुदेवजींची उपासना, ते अनुष्ठान पूर्ण झालं, आणि तिकडे त्याच दिवशी श्रीकृष्णांनी जामवंताला एक प्रकारे पराजित केलं. जामवंताला कळून चुकलं, हे माझे रामराया आहेत. विचारलं, तुम्ही सामान्य नाहीत, माझ्या प्रभूंशिवाय मला दुसरं कोणी पराजित करू शकत नाही. सत्य सांगा, तुम्ही कोण आहात? भगवान म्हटले, मीच अगोदरच्या जन्मातला रामराया, आता श्रीकृष्ण अवतारात आहे. मी श्रीकृष्ण आहे, मीच रामराया आहे. जामवंतजी, माझी विनंती आहे,
मी याचक बनून तुमच्याकडे आलोय. हा तुमच्या मुलीकडे असणारा मणी द्या. पुन्हा जांबवंतांना हात जोडले, प्रभू मणी मी माझ्या मुलीला दान केलेला आहे, आता तो तुम्हाला देऊ शकत नाही, पण एक उपाय आहे. कोणता उपाय? तुम्ही माझ्या मुलीचाच स्वीकार करा, माझ्या मुलीला पत्नी म्हणून स्वीकारा. माझी मुलगी जर तुमची पत्नी झाली तर तिच्या सगळ्या वस्तू तुमच्या होऊन जातील, मणी सुद्धा तुमचा होईल. पटलं? जामवंती सोबत श्रीकृष्णांनी विवाह केला, मणी मिळवला. मणी घेऊन पुन्हा आले, सत्राजिताच्या हाती दिला. सत्राजितानं ही विनंती केली, आम्हाला माहिती आहे प्रभू तुम्ही मला क्षमा केली आहे का, किंवा तुम्ही मला क्षमा केली आहे हे मला तेव्हाच वाटेल जेव्हा माझ्या मुलीचा तुम्ही पत्नी म्हणून स्वीकार कराल. सत्राजिताची कन्या सत्यभामा, तिचाही विवाह श्रीकृष्णांशी झाला. हे चरित्र सुरुवातीलाच सांगितलं गेलं का? तर पहा, सुतजींनी जे सांगितलं होतं, भक्तानं जर भगवतीची प्रार्थना केली संकट प्रसंगी तर ती भगवती धावून येते. वसुदेवजीनं भगवतीचं अनुष्ठान केलं आणि श्रीकृष्ण पुन्हा परत आले. हा गोड कथा भाग येतो. यानंतर पुढे अगदी शुकदेवांचं चरित्र येतंय, ते आम्ही उद्या श्रवण करणार आहोत. आज आम्ही ग्रंथ महात्म्य ऐकलं, पुढे पुढचा कथा विस्तार आम्ही उद्या श्रवण करणार आहोत. आणि आपला पहा, रोजचा कथेचा एक नियम असणार आहे. आपण रोज मध्यभागी किंवा शेवटी नाचून भजन घेणार आहोत. उद्यापासनं नाचून भजन होईल, कथा ऐकणारही आणि आनंद सुद्धा आपल्याला प्रत्येकाला घ्यायचा आहे, आनंदही घेणार. म्हणून माझी विनंती असेल, माता वर्ग, जरी आज आपण एकमेकांना ओळखीत नसलो किंवा सगळं काही अपरिचित वाटत असलं तरी सुद्धा आता आपली ओळख झाली आहे. माझी विनंती असणार आहे, आपली कथा ही हसत खेळत पार पडली पाहिजे. आणि मातांनी उद्या येताना आपापल्या मैत्रिणींना घेऊन यायचे. पुरुष वर्ग, तुम्ही सुद्धा शेजाऱ्या पाजाऱ्यांना, तुमची सुद्धा संख्या वाढली पाहिजे. हे भाग्य तुम्हाला प्राप्त होतंय, शेजाऱ्या पाजाऱ्यांना आजूबाजूच्यांना सुद्धा प्राप्त झालं पाहिजे. आणि विशेष विनंती अशी असणार आहे, देवी भागवत कथा सहज आम्हाला मिळत नाही. आम्ही आमच्या नातेवाईकांना सुद्धा, माता वर्ग, मुलींना नातेवाईकांना बोलवायचंय, 7 दिवस सप्ताहासाठी बोलवायचंय. संख्या वाढली पाहिजे. ही कथा, या कथेचा लाभ अनेकांनी घेतला पाहिजे आणि प्रत्येकानं ज्ञान आणि आनंद दोन्ही गोष्टी मिळवायच्यात. आपण याच ठिकाणी थांबतोय. पुढील कथाभाग उद्याच्या सत्रात. आता आरतीची तयारी. कुणी बोलणार आहे का? सूचना वगैरे काही? टाळी टाळी. टाळी टाळी. जय हो, बोला जगदंबा माता की. आई राजा. टाळी. अगदी 2 मिनिटात मी तुम्हाला गुणीजनांची ओळख करून देते. ही झाकी ज्यांनी सजवण्याचं काम केलंय, वर्ध्यावरनं या ठिकाणी आलेले आहेत.
आमचे हरिभक्ती परायण विकास दादा वानखेडे दादांसाठी एकदा जोरदार टाळी होऊ द्या. त्यानंतर गोड ऑर्गनची साथ जे करत आहेत हरिभक्ती परायण देवा दादा तागड दादासाठी एकदा टाळी. त्यानंतर अगदी उत्कृष्ट तबल्याची साथ ज्यांची 7 दिवस लाभणार आहे आमचे मातोळी गुरुजींसाठी एकदा जोरदार टाळी. पुढे सुंदर ॲक्टोपॅडची साथ जे करत आहेत माझे धाकटे बंधू कृष्णा दादा दादासाठी एकदा टाळी. त्यानंतर बेंजोची साथ बासरीची साथ आणि गायनाची साथ व्यक्ती एक आहे पण 3 कला सादर करणार आहेत असे आमचे हरिभक्ती परायण बाळकृष्ण दादा दादांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवायची. आणि गोड गायनाची साथ ज्यांची लाभणार आहे पायल ताई किशोरी ताई त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवा. सिस्टीमवाल्या दादांसाठी सुद्धा टाळी वाजवा. आणि समोर शूटिंग सुद्धा चालू आहे. अगदी लातूरवरून आलेले लातूरला 1 वर्षापूर्वी कथा झाली भव्य कथा शिवमहापुराण कथा आणि कथेला भेट द्यायची म्हणून आज पहिल्याच दिवशी ते उपस्थित राहिले. अगदी गणेश दादा भावे YouTube चॅनल सुद्धा आहे त्यांचं केशव भक्त म्हणून त्यांच्यासाठी जोरदार टाळी झाली पाहिजे. आणि अजय दादा दादांसाठी सुद्धा टाळी वाजवा. आणि पुन्हा एकदा या भव्य सुंदर नियोजनासाठी एकदा जोरदार टाळी वाजली पाहिजे.